दिवावासियांनी छेडले आंदोलन, भूसंपादनाची प्रक्रिया योग्य प्रकारे राबवा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन. सार्वजनिक प्रकल्पासाठी जमीन संपादन करताना योग्य मोबदला व पुनर्वसन न झाल्यास रहिवासी आंदोलन करतात. भूसंपादन कायदा 2013 नुसार जमीन संपादन प्रक्रियेत पारदर्शकता आणि बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अनिवार्य आहे. असाच प्रकार दिवा येथे सुरू आहे. दिवा रेल्वे स्टेशन येथील पूर्व पश्चिम मार्ग जोडणारा जो उड्डाणपूल आहे तो रेल्वेच्या हद्दीपर्यंत पूर्ण झाला आहे. पुढे तो प्रशासन आणि ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत येतो. तो उड्डाणपूल जिथे उतरणार आहे त्या जागेत राहणाऱ्या रहिवाशांवर अन्याय होत आहे. त्या पुलासाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन योग्यरित्या झाले नाही तर जमिनीच्या मालकांना त्यांच्या जागेची कवडी भाव मिळत नाही. तर भूसंपादन येताना अनधिकृतपणे भूसंपादन करत आहे तर अधिकृत जागेचा सर्वेही झालेला. आमच्या पत्राची योग्य ती उत्तरे मिळत नाही. जबरदस्तीने भूसंपादन चालू आहे अशा येथील रहिवाशांचा आरोप आहे. भूसंपादनाचे पैसे आत्ताच्या बाजारभावाप्रमाणे द्यावेत आणि येथील बाधित रहिवाशांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी त्यांनी ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आणि आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर या पुढचे आमचे आंदोलन तीव्र असेल असे त्यांनी रहिवाशांना सांगितले. सदर प्रसंगी प्रकल्पग्रस्त बाधित रहिवासी विशाल एकनाथ भगत, करण रमेश पाटील, सुभाष सीताराम म्हात्रे, ज्ञानेश्वर रामभाऊ म्हात्रे, संतोष म्हात्रे, अभिषेक ठाकूर, निलेश म्हात्रे, अजित भगत, निलेश भगत, मनुभाई मोरे, वेणुबाई पाटील आदी गावकरी सदर प्रसंगी उपस्थित होते. आता इथे जी गव्हर्नमेंटनी जो इथे जबरदस्तीने कब्जा करायचा प्रयत्न चालू आहे गव्हर्नमेंटचा, ही जमीन पूर्ण जमीन आमची आहे आणि ते ब्रिज बांधण्याचं काम 8 वर्षापासून चालू आहे, पण ते काही पूर्ण होत नाही आणि जमीन संपादन डायरेक्ट हे लोक बिना सर्वे, विदाऊट सर्वे वगैरे अनधिकृतपणे हे लोक आमच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आम्हाला फक्त आमचं एवढंच मागणं आहे की ही जमीन आमची आहे आणि आम्हाला त्याचा मोबदला मिळावा. आणि जे गव्हर्नमेंट जबरदस्ती करत आहे या जमिनी संपादन करण्यासाठी त्यांना आमचा पूर्ण विरोध आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आम्ही आंदोलन उभं करणार आणि कोर्ट कचेरीमध्ये पण आमचं पूर्ण प्रोसेस चालू आहे या विषयात. तर आम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे की गव्हर्नमेंटने आमचा पूर्ण मोबदला आम्हाला जमिनीचा द्यावा, नाहीतर आम्ही ही जमीन त्यांना देणार नाही आणि त्याविषयक आम्ही जे काय करायला लागेल ते आम्ही सर्व काही करू. मी विशाल एकनाथ भगत, ही माझी वडिलोपार्जित जमीन आहे आणि इतर आम्ही 17-18 जण ज्या भूसंपादनामध्ये येतोय त्या रेल्वेच्या ब्रिजच्या अंतर्गत, तर आम्हाला कुठल्याही प्रकारचा व्यवस्थित असा मोबदला न देता हे सगळं भूसंपादन जबरदस्ती करण्याचं यांचं चालू आहे प्रोसिजर असा. त्याच्यामध्ये यांनी कुठल्या प्रकारची सिटी सर्वे केलेली नाही आहे. आम्हाला विश्वासात न घेता त्या जागेचा बाजारभाव जो आहे तो अतिशय कमी प्रमाणे, आता सध्याचा माझा जमिनीचा जो बाजारभाव आहे ते गुंठ्याला कमीत कमी 3 CR आहे 1 गुंठ्याला. तर हे लोक आम्हाला एकदम कवडीमोल भाव देऊन आम्हाला विश्वासात न घेता बाजारभाव ठरवून जे काय आहे ते चाललेलं आहे. आज दिव्यात माझी हॉटस्पॉट जमीन आहे, स्टेशनपासून 0 मिनिटाच्या अंतरावर. मला माझ्या परिवाराला आता उदरनिर्वाहाचं साधन आता ही एकच जमीन आहे, त्याच्यामुळं आता आम्ही या गोष्टीसाठी संघर्ष करतोय. कारण त्यांच्याकडे डिमार्केशन केलेला नाही आहे जमिनीचा आणि कुठल्याही प्रकारचा अधिकृत प्रोसिजर न करता आम्हाला दडपशाही करून ते जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी आम्ही विरोध करतो त्यासाठी, आणि जे काय ते आम्हाला योग्य तो मोबदला मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आणि बाकीचं ते आमच्याबरोबर कुठल्या प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी, जर आमच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय झाला तर आम्ही त्याच्यावरती तीव्र आंदोलन छेडू आणि आणखी कुठले काय पाऊल उचलायचं ते आम्ही उचलू असं.